सुस्वागतम मुलांनो, हास्यचित्रातील मुले हा पाठ आपण बघत आहोत. या पाठाचा चौथा भाग आज आपण बघणार आहोत. लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा सुविचार. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. मुलांनो, जीवनात जगत असताना तुम्ही झाड जसे जगते किंवा झाडाचं महत्त्व आपण पाहिलेच होते की झाडासारखे जगा असं इथे सांगितलं गेलं आहे की खूप उंच व्हा, मोठे व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. झाड जसं मातीला प्रामाणिक राहतं किंवा मातीमध्येच तिचे मुळं रुजलेली असतात आणि तिथेच ते मोठं होतं, त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा किती जरी मोठे झाले तरी जिथे तुम्ही जन्म घेतला आहे त्या मातीला विसरू नका, तिच्याशी प्रामाणिक राहा. याप्रमाणे आपलं जीवन तुम्ही जगायचं आहे. हास्यचित्रातील मुलं हा पाठ आपण बघत होतो. आतापर्यंत आपण काय पाहिलं हे थोडक्यात बघून घेऊया. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे हे आपण पाहिलं होतं. तर म्हणजेच या दोन्हीमधला फरक आपण समजून घेतला होता. लहान मुलांची चित्र काढणं फार कठीण काम असतं, कारण त्यामध्ये खरं व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते हे पण आपण पाहिलं होतं. काही हास्यचित्रांचे विश्लेषण आपण बघितलं होतं. शिद फडणीस यांनी काढलेलं व्यंगचित्र ज्याच्यामध्ये फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी पाजते आहे हे आपण समजून घेतलं होतं आणि त्या चित्रातनं तिचा निरागसपणा आपल्याला दिसून आलेला होता. नंतरच्या चित्रात उद्गारांसकट एक रांगणारं मूल दाखवलं आहे, तर त्याच्या पुढच्या चित्रात एक मुलगा बॅडमिंटनचे शटल म्हणजेच फूल देवाला वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सद्य परिस्थितीवर गमतीदार भाष्य केलेले आहे हे आपल्याला दिसून आलेले आहे. तर चित्र व हास्यचित्र यामधला मूलभूत फरक असा आहे की चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात गमतीदार हुबेहूब त्याची नक्कल केलेली असते. नंतरच्या चित्रात डेव्हिड लँग्टन या चित्रकाराची 2 हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला जो डबा आहे तो फोडतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव, बिचकणे, घाबरणे, कोणी पाहत नाही ना तरीही फोडण्याची त्याची चतुराई हे सर्व पाहून आपल्याला हसू येतं. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा मोठमोठ्याने रडणारा मुलगा आहे. काहीतरी मिळावे म्हणून एरवी पण मुले आपलं लक्ष वेधून घेतात आणि मुद्दामून रडतात, पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली सेफ्टी पिन टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड करून पसरून रडतो आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. आता ह्या पुढचा भाग आपण आता इथून बघणार आहोत. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. यांचा परिचय आपण पहिल्या भागात घेतलाच होता. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाकडोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा माणूस मोठा वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे, तर या चित्राचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला जाणवेल मुलांनो की मोठा माणूस आणि लहान मुलगा या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव इथे या चित्रातनं वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच दाखवणं फार कठीण आहे, कौशल्य त्याच्यासाठी लागते. आणि म्हणून आता पूर्वी काय करायचे की सर्रास बसवून केस कापण्याचा प्रसंग दिसत असे आणि आता या चित्रामध्ये त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे केस कापण्याचा आणि जो ज्याचा तो केस कापतो आहे त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील कंटाळ्याचे वैतागलेले भाव आपल्याला या दोन्हीमधला हा विरोधाभास जाणून हास्य नक्कीच निर्माण होते. आता पुढचं चित्र बघूया आपण. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो.
त्या अर्थाने हे उत्तम असं व्यंगचित्र आहे, नाही का? आता आपण सुरुवातीला चिंटूची चित्रमालिका असते किंवा आपण तुम्ही त्याला कार्टून्स म्हणता, त्या प्रकारचं इथे हे 3 चित्र आपल्याला दिसत आहेत. आपण त्याचं निरीक्षण करूया. तर या पहिल्या चित्रात चिंटू आणि त्याचे बाबा आपल्याला दिसत आहेत. तो विचारतोय, चिंटू, पप्पा, नदीचं पाणी कुठं जातं हो? त्याचे बाबा सांगतायत, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते, अशी माहिती त्याला देतात. पण त्या वडिलांना हा प्रश्न पडतो की हा प्रश्न तू का विचारलास, का रे? तेव्हा तो म्हणतो आहे, तिसऱ्या चित्रामध्ये बघा, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. आता इथे चिंटूच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा, त्याचा खोडकरपणा आणि बाबांचा भ्रमनिरास, कारण बाबांच्या चेहऱ्यावरचा जे भाव आहेत तिसऱ्या चित्रात की बापरे, म्हणजे किल्ली पडल्यामुळे ह्याला एवढे प्रश्न पडलेले आहे असं दिसतं आहे. तर या चित्रामधनं आपल्याला काय समजतं आहे की चिंटू अगदी निरागसपणे विचारतो आहे आणि बाबा त्याला माहिती द्यायची आहे म्हणून देतात आहे. आता या चित्रांमध्ये चिंटूची जी चित्रमालिका आहे याच्यामध्ये मध्यमवर्गीय चिंटू दररोजच्या जीवनातील ज्या घटना आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न इथे चित्रकार करतो आहे. चिंटू हा की या चिंटूच्या द्वारे इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की एखादी गोष्ट घटना झाल्यानंतर त्याचे वडिलांचं जे चेहऱ्यावरचे भाव आहे किंवा मोठे लोक ज्या प्रकारचं ॲक्शन देतील त्या प्रकारचं इथे आपल्याला जे अर्थ कळत आहे चित्राचा तो या प्रकारचा आहे. त्याच्यानंतर पुढचं चित्र आपण बघूया. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही 2 वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की ही लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. आता हे जे चित्र आहे हे आहे हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे. आता आपल्याला हे चित्र पाहिल्यावर काय कळतं आहे की एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण आता इथे ते म्हणतात आहे की ते भिंतीवर लावलेलं म्हणजे काय की भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की ही लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. तर या चित्रामधून की आता या पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टूलावर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवतो आहे, तर दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण इथे काय आहे की लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते. आजही तुम्ही जेवढे लहान आहात तर मोठ्या वस्तू तुम्हाला घेऊन वाजवून पाहाव्याशा वाटतात, हातात धरून पाहाव्याशा वाटतात. तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते. हा विचार किती खुबीने सांगितला आहे, किती चांगल्या प्रकारे इथे दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलगा आणि मोठा माणूस आणि त्यांच्या हातात दाखवलेलं वाद्य हे आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की व्यंगचित्रकार किती निरीक्षण करतात आणि त्या निरीक्षणातनं आपल्याला विविध चित्रांद्वारे आपल्याला सांगू पाहतात की कशा प्रकारची चित्र ही काढली जातात, त्याच्यातून आपण कोणता संदेश देऊ शकतो. अशा प्रकारे आपण अजून काही मुलांची चित्र इथे समजून घेतली आहेत. पुढचा भाग हा या पाठाचा शेवटचा भाग असेल. त्यासोबत मी तुम्हाला प्रश्नोत्तरं पण देणार आहे, ती तुम्हाला वहीत लिहून घ्यायची आहे. तर पुढच्या भागाला भेटूया. धन्यवाद.